गाव मौजे दिवळे हद्दीतील कुबोशी फाटा येथील महावितरणच्या डीपीची दुरवस्था आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याबाबत 9 जून 2026 रोजी लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर महावितरण कार्यालय चलाडी नरसापूर शाखेला स्मरणपत्र देण्यात आले आहे. आपले मानवाधिकार फाउंडेशन पुणे जिल्हा प्रमुख, कोरेगाव क्रांती न्यूज भोर तालुका प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ भोर तालुका अध्यक्ष सोपान बबन बाठे यांनी उपअभियंत्यांकडे दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की कुबोशी फाटा येथील डीपीमध्ये वारंवार फ्यूज जात असून काही फ्यूज तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतीपंप बंद पडल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पावसाळ्याच्या तोंडावर ही समस्या अधिक गंभीर बनली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देऊनही कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे आरोप करण्यात आला आहे. निवेदन दिले पण प्रशासन जागे झाले नाही. 9 जून 2026 रोजी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने आता स्मरणपत्राद्वारे प्रशासनाला पुन्हा एकदा जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत गंभीर असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा संताप वाढलाय. वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करत आहे. डीपीची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. महावितरणच्या दुर्लक्षाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. निवेदनानंतरही कार्यवाही नाही. अखेर स्मरणपत्राचा इशारा. कुबोशी फाटा डीपीची दुरवस्था कायम, वीज पुरवठा वारंवार खंडित, शेतकरी संतप्त. पत्रकार भोर तालुका अध्यक्ष सोपान बबन बाटे. मी 2-4 दिवसापूर्वी MSCBला या डीपीच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं होतं, पण अजून कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केलेली दिसत नाही. अधिकारी लोकांनी सुस्त अधिकारी झालेले, त्यांचं शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही. आज शेतकरीची पिकं आणि शेतकरी धोक्यात आलेला आहे. त्याकरता मी या निवेदनाद्वारे MSCBचे जे वरिष्ठ अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, त्यांना विनंती करतो की 2-3 दिवसामध्ये या डीपीचं पूर्णपणे काम करून लाईन व्यवस्थित चालू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा 2-3 दिवसानंतर मी सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन MSCB कार्यालय चलाडी या शाखेवरती मोर्चा नेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्या. येणाऱ्या सगळ्या घटनेला MSCB अधिकारी आणि कार्यालय जबाबदार असतील. शेतकरी ज्या पिकांचं नुकसान होत आहे याला पण अधिकारी आणि कार्यालय जबाबदार असतील. आत्ताच 2 मिनिटापूर्वी फुल टाकला असताना पण लगेच लाईट गेली. शेतकरीची पिकं धोक्यात आलेली, शेतकरी धोक्यात आलेला आहे. जगाचा पोशिंदार धोक्यात आलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार MSCB कार्यालय आहे. नरसापूर MSCB कार्यालय आणि त्यामधील सगळा स्टाफ या सगळ्या घटनेला जबाबदार आहे. वारंवार शेतकरी कंप्लेंट करतात, पण याकडे दुर्लक्ष करण्याचं काम MSCB कार्यालय करत आहे. त्वरित 2 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित करण्यात आलेलं नसेल येत तर मी माझ्या पत्रकारच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्या बांधवांना घेऊन आंदोलन छेडण्याच्या विचारात आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हां, मी स्वप्नील मच्छिंद्रवडे बोलतो. आज बोलतो कुबोशी फाट्यावर. आज आमच्या गावात जरा डीपीचा प्रॉब्लेम झाला आहे, वीजचा प्रॉब्लेम झाला आहे. कारण कुक्कुटपालन आमचं इथे आहे, ससपालन आहे. पण कसं आहे, आपले डीपीचा प्रॉब्लेम झाला आहे. डीपीचं मध्ये सहसा तिथं डीपीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. कारण तिथं कसं आहे, सर्व्हिस नाही, हे नाही, त्वरित आपल्याला हे नाही. सर्व्हिस आपल्याला कसं आहे, त्वरित ह्यानी लाईट नाही. त्याच्यामुळं आपल्याला कुक्कुटपालनावर हे होतं, परिणाम होतो. पक्षी मरतात. कुक्कुटपालन पण आहे ना धोक्यात आलेलं आहे. टाकायला लागला तर कसं काय व्हायचं? मी जीवन संपत पांगारे, राहणार देवळे. आमच्या इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे सारखा. वारंवार झाडाचे फांदे लागलेले तर वायरीला, त्यामुळं एक लाईनीचं फॉल्ट आहे आमच्याकडं. सारखी लाईट जाते. प्यायचे पाण्याचं वांद आहे. प्यायला पाणी टायमावर नाही, लांबून आणायला लागतं.